प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणाला सलाम प्रियजनांनो. आज जो संदेश आपण पाहणार आहोत तो संदेशाचा जो भाग आहे तो मी त्यासाठी सुवर्ण वचन जे निवडलेलं आहे ते मत्तईचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 28वा वचन जे आपणा सर्वांना खूप चांगल्या प्रकारे माहित आहे आणि ते वचन आपण पाहणार आहोत. ते वचन असं म्हणतं, तो सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आला. खूप सुंदर असं हे वचन आपल्याला पाहावयास मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त आम्ही पाहतो की त्याचं जीवन जे होतं ते निस्वार्थी आणि सर्व प्रकारच्या सेवा वृत्तीचं जीवन असं त्याचं जीवन होतं. माझ्या प्रियजनांनो, लोकांच्या तारणासाठी आणि विशेषतः त्याच्या शिष्यांनी प्रभू भोजनच्या वेळेस सर्व प्रकारची त्याच्याप्रमाणेची लीनता शिकावी आणि सर्व जगातील लोकांनी सुद्धा जो सेवा करण्यासाठी आलेला आहे त्या सेवकाकडून काहीतरी शिकावं यासाठी आणि लोकांच्या तारणासाठी कोणत्याही हलक्या दर्जाच्या काम करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त राजी होता. कारण पाय धुणं हे त्यावेळेस अगदी हलक्या प्रतीचं असं काम त्या ठिकाणी मानलं जात होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या हलक्या प्रतीच्या कामाला तयार होता. कारण की त्याची इच्छा होती की त्याच्या शिष्यांनी अशाच प्रकारे सेवाभाव वृत्तीने आणि सौम्य व लीनतेने त्याच्या सौम्यत्य आणि लीनतेचं जे जीवन आहे त्याचा प्रभाव त्याच्या शिष्यांच्यावरती पडावा. यासाठी तो एकदम हलक्या प्रतीचं हे जे पाय धुण्याचं काम आहे, शिष्यांचे पाय धुण्याचं काम आहे, तो करण्यासाठी तो पुढे सरसावलेला आहे. गलती 5:13 आपल्याला काय सांगतं? गलतीकरास पत्रामध्ये 5 अध्याय आणि 13व वचन म्हणतं की तुम्ही प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. हीच वृत्ती त्याच्या शिष्यांच्या मध्ये यावं. त्या शिष्यानी अगदी मनोभावे लीनपणे आणि सामर्थ्यानं आणि देवानं जशी त्यांची सेवा केली तशीच सेवा वृत्ती शिष्यांच्या मनामध्ये तयार व्हावे आणि त्यांनी त्या पवित्र प्रभुभोजन विधीचं मर्म समजून घ्यावं. त्या पवित्र प्रभुभोजन विधीमध्ये जाण्याच्या अगोदर त्यांनी त्याचं शरीर आणि त्याचं रक्त पिण्याच्या अगोदर, त्याचं शरीर सेवन करण्याच्या अगोदर लीन आणि नम्र व्हावं याचं शिक्षण त्यांना मिळावं आणि भावी सर्व दिवसांच्या मध्ये सर्व प्रकारे त्यांनी अगदी निस्वार्थीपणे, नम्रपणे आणि लीनतेने सेवा करावी. यासाठी हा विधी अगदीच जो हलक्या प्रतीचा मानला जात होता तिथपर्यंत येशू ख्रिस्त खाली झुकला आणि त्यानं दाखवून दिलं की अशा प्रकारची लीनता तुमच्यामध्ये प्रभुभोजन घेण्याच्या अगोदर पाहिजे आणि माझी सेवा करत असताना सुद्धा पाहिजे. तुम्ही लीनतेनं आणि नम्रतेनं तुम्ही लोकांची सेवा केली पाहिजे. तुमच्यामध्ये इतरांच्यासाठी विनयशीलता जागी झाली पाहिजे. तुम्ही इतरांना ज्यावेळेस तुम्ही हाताळता त्यावेळेस त्याच्यामध्ये हळुवारपणा आणि सौम्यपणा असला पाहिजे. याचं शिक्षण देण्यासाठी येशू ख्रिस्त त्यांच्या संगती पाय धुण्याच्या विधीमध्ये स्वतःहून सक्रिय सहभाग घेतो. मत्तई 25 अध्याय आणि 40व वचन आपल्याला काय सांगतं? मत्तई 25 अध्याय आणि 40व वचन सांगतं, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही माझ्या या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले त्या अर्थी ते मलाच केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतःचं हे वाक्य, ज्या अर्थी तुम्ही माझ्या या बंधूपैकी एखाद्या कनिष्ठाला, एखाद्या लहानाला जे काही केलेलं आहे ते मला केल्यासारखं आहे. माझ्या प्रियजनांनो, हा जो विधी आहे हा विश्वासकांच्या मधला सर्वात उच्च दर्जाचा विधी आहे. सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट चर्च नेहमी ख्रिस्ताला फॉलो करतं आणि ख्रिस्ताला प्रदर्शित करत असताना मंडळीमधील एकमेकाचं ते पाय धुतात. हे पाय धुणं हलक्या प्रतीचं नसून, हे पाय धुणं मानहानीचं नसून, हे पाय धुणं नम्रतेचं आणि लीनतेचं प्रतीक आहे. काय माझ्या प्रियजनानं, एखाद्याचं पाय तुम्ही धुत असताना किंवा मी धुत असताना या वचनाप्रमाणे मत्तई 25:40 प्रमाणे जे काही तुम्ही इतरांच्यासाठी करता ते मला केल्यासारखं आहे. या वचनाप्रमाणे काय आपल्याला वाटू नये की आज ज्याचं पाय मी धुत आहे
ते प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूस खांबावर घायाळ झालेले पाय आहेत. कारण प्रभू म्हणतो, जे काही तुम्ही माझ्या एका बंधूसाठी कराल ते मला केल्यासारखं आहे. म्हणून प्रियजनांनो, आम्ही पाय धुण्याच्या विधीमध्ये सहभागी होत असताना अत्यंत नम्रतेनं, विश्वासकांच्यासाठी हा विधी सर्वात महत्वाचा विधी आहे आणि अत्यंत लीनतेने, नम्रतेनं, जसं प्रभूनं आपल्याला शिकवलं त्या पद्धतीनं आपण या विधीमध्ये सहभागी होऊया. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.